शेखर मामा सांगत तानाजीला शेखर मामा सांगत रामा कोण कराव औंधाल किनोया कराव औंधाल किनोया पाहुल्या लगीन नातवा पाहुल्या लगीन नातवा शाळी सावरा महागद्य षष्टीला निघालेले महागद्य सप्तमीला भेटायला आले आणि तानाजीच्याच विचारात असणारे शिवाजी महाराज त्यांना बघितलं आणि महाराज ताट करून उठले, त्याला मिठी मारली. तानाजीराव धन्य आहात तुम्ही, आलात. हो महाराज, मला हे सांग, रायबाचं लग्न झालं का? रायबाचं लग्न झालं नाही महाराज. का? 5-10 मिनिट वेळ. मग तुम्ही पत्रात लिहिलं होतं क्षणाचाही विलंब न करता यावे. 5-10 मिनिट निघालो. धन्य आहात दादाजीराव, तुमच्यासारख्या सरदारात म्हणून माझी ठाकुरकी आहे. तानाजीराव म्हणाले, आमची चालीम करीत बसण्यापेक्षा काम काय ते सांगा. काय तारतम्य होतं शिवाजींना? ते म्हणाले, काम माझं नाही, जिजामातेचं. तिचं माझं एकच आहे, पण तिची आत नाही. तेव्हा तुम्ही तिला जाऊन विचारायला बरोबर. तानाजीराव जिजामातेच्या महाराज आले. महासरकारांना नमस्कार केला. तानाजी आला, ये. जिजामातेने ओळखलं, यांनी मुद्दाम माझ्याकडे पाठवलं. शिवाजी स्वागत केलं आणि घरात गेले. तानाजी बस. आणि एक तबक आणलं, त्यात निरांजनी अक्षर. बस, मी तुला ओवाळते. तानाजीराव म्हणतात, ओवाळते? काहीतरी कामाकरता मला बोलावलं, हे काम होतं का? थांब, सांगते. ओवाळण्याचं काय कारण? आज दसरा काय, दिवाळी नाही, कशाला ओवाळायचं? सांगते, आधी बस. तानाजीरावांना जिजामातेने ओवाळलं आणि जिजामाता म्हणाली, तानाजी, तुझ्याकडनं मला ओवाळणी पाहिजे. काय महासंकट, काय म्हणणं तुमचं काय कळत नाही. म्हणणं काही नाही, मला असं वाटायला लागलंय 5-6 महिन्यामध्ये माझी चोळी बांगडीची व्यवस्था स्वतंत्र असावी. काय महासंकट काय बोलता? हे सगळं तुमचंच आहे, आम्ही तुमच्या, राज्य तुमचं आहे. माझं काही नाही, लोकांचं आहे. आणि तानाजीराव, मला ओवाळणी तुमच्याकडून पाहिजे, शिवाजीकडूनही नको. अरे सरकार, महासरकार, मला काही ही पुण्यातली भाषा समजत नाही, स्पष्ट काय ते सांगा. आज काय आहे? किती? षष्टीला तुम्ही निघाले, महागद्य सप्तमी. सप्तमी मी तुला या करता ओवाळलं, माझी व्यवस्था या करता पाहिजे की महागद्य नवमीच्या प्रभातीच्या सूर्याने गोंढाणा किल्ल्याच्या ध्वजाचा रंग बदललेला पाहावा. तानाजीरावांच्या लक्षात आलं. प्रश्न केला नाही, कशाला, काय झालं. क्षणभर विचार केला. किल्ला भेड कठीण आहे, अवधी किती आहे, पण ओवाळणी द्यायची आहे जिजामातेला. क्षणाचाही विचार न करता तानाजीराव
कोंढाणा किल्ला तुमच्या आरतीत पडेल. सद्गुरूनं जिजामाता म्हणाले विसरलं रायबाचं लग्न झालं का नाही, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग रायबा. बरं तानाजीराव थोडी भाजी भाकरी खाऊन जा, खायला वेळ नाही, घरून शिदोरी आणलेली आहे, पाठीशी आहे, तीही खायला वेळ नाही, अवधी कमी आहे. सरकार मी निघालो, पुन्हा शिवाजीकडे गेले, त्यांना सांगितलं कामगिरी कळली आहे, मी निघालोय. तानाजीराव थांबा, एकटे जाऊ नका, मी येतो तुमच्या सोबत. नाही महाराज, तुम्ही यायचं का? तो कोंढाणा किल्ला कसा माहित आहे तुम्हाला? ज्याच्या आयुष्याचा घडा भरला असेल त्यानेच तिकडे जावं म्हणतात, माहित आहे ना आपल्याला. मी येतो कशाला? अरे पण लोक काय म्हणतील, शिवाजी भ्याड होता, आपल्या सरदारांना समोर करीत होता आणि हा मागे राहत होता, इतिहासकार असं लिहितील. तानाजीराव म्हणाले असं कसं लिहितील इतिहासकार? मी काय म्हणतो तुम्ही येऊ नका. अहो महाराज, शिवाजी असा आहे की आमच्यासारखे सरदार कितीही गेले त्यांची, पण शिवाजी अशी शक्ती आहे की आमच्यासारखे अनेक सरदार निर्माण करील. पण सरकार तुमच्यासारखं म्हणजे शिवाजी सारखं जर रत्न या कामामध्ये नाहीसं झालं तर महाराष्ट्र पोरका होईल. म्हणून आपण येऊ. तानाजीराव तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आशीर्वाद द्या म्हणजे हर हर महादेव गर्जना केली. आणि जाता 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 कोंढाण्याच्या पायथ्याशी आले तेव्हा माघ मध्य अष्टमी संध्याकाळी, माघ मध्य अष्टमीच्या संध्याकाळी दरे घोरे पार करून अष्टमीच्या संध्याकाळी पायथ्याशी पोहोचले. एक जागा पाहिजे, सगळ्या मावळ्यांना उभं केलं, सूर्याजी सोबत होता. तानाजीराव म्हणाले सूर्याजी वेळ कमी आहे, एका रात्रीत किल्ला घ्यायचा. आता किल्ल्यात प्रवेश कसा करायचा त्याची कुणालाही कल्पना नाही, प्रवेश कुठून करता येईल हे माहित नाही, त्याची माहिती घ्यावी लागेल. छोटस गाव दिसतंय पायथ्याशी, तुम्ही या कल्याण दरवाजाजवळ बसा, त्याचा दबा धरून बसा. मी जरा गाव किल्ल्याची माहिती घेतो, कुठून जायचं काय जायचं. कुणी सोबत येऊ नका, मी माहिती घेतो, मग तुम्हाला सांगतो काय करायचं. आणि शोध घेता घेता त्या कोंढाण्याच्या पायथ्याशी एक रायाजी नाईकाचा वाडा होता आणि त्या परिसराचा रक्षण करता तो होता तिथला प्रमुख. आणि त्या वाड्याच्या महाद्वारावर पहारेकरी होता खंडोजी नावाचा. खंडोजी आडवेल बघा. आणि तानाजीराव गेले, तो जे महाद्वार होतं त्या महाद्वारावर असे दोन्हीकडे दोन हात ठेवून उभे झाले. खंडोजींनी पाहिलं, हो राव, हो राहा तुम्ही. तानाजीराव विचार करता, सांगू काय मी कोण? अहो कोण आहात तुम्ही? पाटील. काय म्हणावं तुम्हाला? पाटील म्हणावं का राव म्हणा? आहात कोण तुम्ही? तानाजीराव म्हणाले, मी शिवाजी भोसल्याचा एक निष्ठ सेवक तानाजी मालुसरे आहे. काय? तानाजी मालुसरे? तुम्ही इथे कसे आला? तुम्ही आमच्या शत्रू आहात. अहो खंडूजी, कसे काय शत्रू आहात? तुम्ही कोण आहात? हिंदू. मी कोण आहे? हिंदू. हिंदू तुझा शत्रू होईल का? नाही थांबा, घाबरू
गंमत केली. तो तानाजी बानाजी कोणत्या नाऱ्यावर पाहायला साखर गावचा पाटण नव्हतं का मी, साखर गावचा पाटील आहे. असं असं पाटील काय घाबरवून दिलो म्हणून गेली ना भीती. खंडूजी बसा आपण गप्पा करू. बसला खंडू. तानाजीरावांनी आपल्या पडशीतली ती चिलीम काढली, गांजा काढली, त्याला उपदेश करून पाहिला. हा काय ऐकायचं उपदेशोही मूर्खाना प्रकोपायन शांतये पयप्पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. त्याला अध्यात्म सांगून आपले हिंदू काय ते सांगून काय उपयोग नाही. ती चिलीम गांजा मळला, चिलीम भरली, एकदम गेला तानाजी. आणि ताना त्या खंडोजीकडे पाहून विचारलं, काय खंडोजी हे जमते का? वा 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 समानशील व्यसने सुसख्यम. वा पाटील मजा आहे. मग त्याच्याकडे याच्याकडे तानाजीरावांनी चिलीम पिण्याचं नुसतं सोम केलं, लोम घेतलं, त्याला मात्र तर्र करून टाकलं. आणि मग तो तर्र झाला. बोला पाटील काही गंमत करता बाबा तुम्ही, कसे काय आले? खंडूजी विचारू का? विचारा. एक काय दहा विचार. मला सांगा जिल्ह्यात जाण्याची काही माहिती आहे का तुमच्याकडे? नाही बाबा आपल्याकडे नाही. मग कुठे मिळेल? अहो हे जे आतमध्ये वाडा आहे ना, आमच्या रायाजी नाईकांचा आहे, मालकांचं आहे, या परिसराचे रक्षक आहे. ते तुम्हाला सगळी माहिती देते. हो का पाटील? काही हरकत नाही, जा तुम्ही. त्यांच्या घरी आत्ताच मुलीचं लग्न झालं आणि पाहुणे रावणे 150-200 लोक आहे, खाण्याची चंगळ आहे, सगळे पकवान आहे. जा जा, तुमची सगळी व्यवस्था होईल. त्यांनी असं सांगितल्याबरोबर आपल्या पडवीतलं ते आपलं पडशीतलं कडं जे होतं सोन्याचा ते काढलं. आता घातलं नाही, त्या पिशवीत ठेवलं. ते गडं काढलं आणि खंडूजीच्या हातात दिलं, पुन्हा यांनी गडबड करू नये म्हणून. ते पिवळं चमचमीत पाहिलं. मग हे हळूहळू बोलायला लागला, दादा आमचे नाईक साहेब चांगले आहेत. आता तुम्ही म्हटलं ना हिंदू, ते तर तुमचेच आहे हिंदू. आता मला याच्याशी बोलण्याचा अर्थ नाही. हा तर इतका फूट झाला, मृदंग मुखले पेन करो ती मदत करी. पाठवलं. आता त्यांच्याकडे मुलीचं लग्न झालं होतं आणि कुळाचार म्हणून गोंधळ होता. कुणाकडे? रायाजी नाईकाकडे. 100-150 लोक पाहुणे मंडळी बसली होती. गोंधळाची तयारी झाली होती, पण गोंधळाची वाट होती. त्या दाराच्या चौकटीवर पुन्हा तानाजीराव गेले, दोन्ही हात ठेवले, असं पाहायला लागले. सगळे पाहुणे मागे वळून पाहतात. नाईक साहेब कोण पाहुणा आला पहा. रायाजी नाईकांनी पाहिलं, अहो पाहुणा कोण तुम्ही? नाईक त्याच्या जवळ, अहो कोण तुम्ही? तानाजीरावांच्या लक्षात आलं इथं गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि तिथे काही मिनिट उभे राहिले असताना गोंधळी आला नाही असं कळलं. अहो पाटील कोण तुम्ही? राव कोण तुम्ही? तानाजीराव म्हणाले मी गोंधळी आहे. हा आम्ही जो बोलावला आता तो आलाच नाही, पण आमच्या भगवतीने जगदंबेने तुम्हाला पाठवलं. आम्ही वाटच पाहत होतो का आला नाही, का आला नाही. पण काय भगवतीची कृपा, तुम्हाला पाठवलं. तिचीच कृपा आहे. हा गोंधळी वेळेवर आला. मग गोंधळी बुवा गोंधळ घालाल का? ते म्हणाले गोंधळ घालायला चालू. अहो पण तुमचे साथीदार हे दिसत नाही. अहो अलीकडे महागाईमुळे एकटाच जातो, साथीदार परवडत नाही. तिसरेच घेतो गावातले आणि गोंधळ घालतो.
सगळीकडे आता चांगले लोक आहेत, ग्वाल्हेरमध्ये संत आहेत, महंत आहेत, वैभव आहे त्यांचं. गावातले नवीन आमचं गोंधळ घालतो. फक्त एक काम करा, गप तुणतुण्याची व्यवस्था करा. आपण सगळे देवीचेच भक्त, हे सुद्धा देवीचे भक्त, हे संत महंत, देवी भगवती तिला आपण प्रसन्न करू. जप बोलवा, तुंतुण बोलवा, तांदूळ बोलवा, नारळ बोलवा, ते सगळं होतच तिथे. त्यांनी पानावर तांदूळ घातले, त्यावर तो कलश ठेवला, नारळ ठेवलं, तुंतुण्याची पूजा केली, जप हातात घेतला, जपावर थाप मारली आणि तानाजी गावाने गोंधळाला सुरुवात केली. मोरे काका मोरे सगळ्या गोंधळाले, मोरे काका मोरे सगळ्या गोंधळाले, मोरे सगळ्या गोंधळाले.
होऊ द्या. गोंधळी बुवा म्हणतात हो अजून व्हायचंच आहे ना. आता तर कुठं सुरुवात झाली आणि मग गोंधळाला सुरुवात केली. घातला महाराष्ट्राचा गोंधळ, स्वातंत्र्य देवता अंबा गोंधळ. उदयोस्तु मदा तुम्ही मदा जगदंबेचा, गेलेल्या स्वातंत्र्याचा उदयोस्तु. उदयोस्तु मदा तुम्ही मदा, उदयोस्तु मदा तुम्ही मदा. स्वातंत्र्य, महाराष्ट्र हे मोठमोठे शब्द पाहिले आणि ते जे ऐकणारे होते, पाहुणे वगैरे होते, काही याच रक्षक होते, ते म्हणाले नाही काय म्हणतो ऐका, स्वातंत्र्य शिवबा मराठा हा गोंधळी वाटत नाही, कुणीतरी चळवळ्या शिरलाय. सांभाळा जरा. रायाजी नायकाच्या लक्षात आलं स्वातंत्र्य देवता अंबा निर्मळ, स्वातंत्र्य देवता अंबा निर्मळ, गोंधळी मराठा गडी दास देऊळी, महाराष्ट्र बोलिले मंगल. हा रायाजी नाईक भरभरभर त्याच्याजवळ गेले आणि गोंधळी बुवाचा हात धरला. ते मनगट तो हात जबरदस्त होते, याच्या हातात मावत नव्हतं. गोंधळी बुवा कोणात तुम्ही? नाईक मी गोंधळीच आहे. नाही तुम्ही गोंधळी नाहीये, बोला कोण आहात तुम्ही? अहो मी गोंधळीच आहे. तुम्ही गोंधळी नाही, पुन्हा सांगा. तुम्ही शत्रूच्या पोटात सापडला. मी गोंधळीच आहे पण स्वराज्याचा गोंधळी. काय नाव आहे तुमचं? शिवाजी भोसल्याचा एकनिष्ठ सेवक नरव्याकर तानाजी मालुसरे. काय तानाजीला तुम्ही तिथे कसे? कसे विचारू नका. कुठे आलाय मी? अहो तुम्ही शत्रूच्या पोटात आला. कोण शत्रू? तुम्ही शत्रू आहात? तुमचं नाव काय? रायाजी नाईक. रायाजी नाईक नाव आहे ना? तुम्ही कोण आहात? हिंदू. मी हिंदू. मग हिंदू हिंदूचा शत्रू कसा होईल? रायाजी नाईक म्हणाले त्या भानगडी सांगू नका, शिकवू नका आम्हाला. आम्ही 150 लोक आहोत इथे, तुकडे पाडू तुमच्या शरीराचे. हो ठीक आहे ना, तुमच्या तलवारीने माझे तुकडे कशाला करता? मी माझी तलवार देतो, माझी तलवार घ्या, माझ्या मानेवर चालवा आणि हिंदूच्या रक्ताने माखलेल्या ऐश्वर्यात चैन करा. फेकली तलवार, मारा. मी तुला सांगितलं स्वराज्याचा गोंधळ आहे. मारण्याच्या अगोदर मी काय म्हणतो ते आहे. त्या मुसलमानांची ताबेदारी करता आणि हिंदूची बेईमानी करता. त्यांचं अन्न खाऊन तुम्ही कसे झाले? अरे आपण आज सनातन वैदिक हिंदू कुलात जन्माला आलो, याचं तर थोडं भान ठेवा. संपत्तीसाठी, सत्तेसाठी किती अन्याय करता हिंदूंवर. हिंदूच हिंदूवर अन्याय करतो. आम्हाला हिंदूच्या रक्षणाकरता आम्ही बाहेर पडलो. आम्ही शिवाजीचे सेवक आहोत. ही तलवार घ्या, चालवा माझ्यावर. नाही, आम्हाला मरणाची भीती नाही. आम्ही आमचे प्राण तळ हातावर घेऊनच निघालो. शत्रूच्या बोटामध्ये 150-200 लोक असताना एवढा खरारी आवाज नायकांनी पाहिला. खरोखरीला किंचितही भीती नाही.
मारा म्हणतो, प्राण अर्पण करण्याची तयारी करूनच आलाय. आणि तो म्हणतो ते बरोबर आहे. यांचं अन्न खाऊन आम्ही असंच झालो, वाटलो. डोळ्यात अन्न घातल्यासारखं झालं नाही त्यांचं. याचा रौद्र अवतार पाहून नाही गाठ पडले. तानाजीराव बरोबर आहे, धन्य आहात तुम्ही. मला माझ्या कृतकर्माचा पश्चात्ताप झालेला आहे. आम्ही याच क्षणाला पुन्हा हिंदू धर्म स्वीकारायला तयार आहे. पुन्हा हिंदू धर्मात येण्याची आमची तयारी आहे. तानाजीराव म्हणाले त्याची काही आवश्यकता नाही, काम त्यांचंच करा. आता तिकडे आहात ना तुम्ही, काम त्यांचंच करा, पगार त्यांच्याकडूनच घ्या, काम आमचा मात्र आमचं करा. पगार कुणाकडे घ्या, काम हिंदूंचं करा. दक्षिणा कुणाकडे घ्या, कुणाकडे घ्या, आशीर्वाद देताना विचार करा. आमच्या देण्याची गरज नाही. तुम्ही विचारलं नाही मी कशाला हो तानाजीराव कसं काय केलं, काय काम आहे. मला रात्रभरातून किल्ल्याची माहिती पाहिजे. कशाला? मला सूर्योदयाच्या आत किल्ला सर करायचा नाही. म्हणे काय बोलता तानाजीराव, तुम्ही एकटे दिसताय, माझ्याकडे 1-2 मावळे आहेत, मी फक्त शोधायला. तुम्ही जर मला किल्ल्यात शिरण्याची माहिती द्याल तर पुढची जबाबदारी माहिती. एवढे उपकार करा हिंदू धर्म, तुमचं नाव अमर होईल. हिंदू लोक तुमचं स्मरण करतील. हिंदूचं काम करायचं आहे ना, मग किल्ल्याची माहिती द्या. ठीक आहे चालत. म्हणलं किल्ला घेणं अवघड आहे ते मला माहिती आहे, फक्त सांगा. परिसर पाहता 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 इथून जमणार नाही, तिथून जमणार नाही, फिरता फिरता डोंडगिरीकडे होता, तिथे आले. तिथे मात्र पहारा नव्हता. नाईक म्हणाले तानाजीराव तुम्हाला चढण्याकरता हा डोंडगिरीकडाच एक आहे, कारण डोंडगिरीकडे असा सरळ सोट आहे, ब्रह्मदेव आला तरी चढू शकत नाही असा समज. कठीण आहे, पण एकच जागा आहे. तो डोंडगिरीचा कडा बघितला आणि त्या नायकांना सांगितलं धन्यवाद नाईक साहेब, तुमचे हिंदू धर्मावर अनंत उपकार आहे. आम्ही सुवर्णाक्षरात तुमच्या नावाचा उल्लेख करू, सुवर्णाक्षरात तुमचं नाव येतो. नाईक निघून गेले. हा ते 150 मावळे सैन्यात आले आणि सूर्याजीला सांगितलं सूर्याजी 300 मावळे आले होते, 150 मावळा मी घेऊन जातो आणि 150 मावळ्यांना तू या कल्याण दरवाजावर त्याच्या जवळ घेऊन बैस. आम्ही 150 डोंडगिरी कडा चढून किल्ल्यावर जातो. रात्रभरात जेवढी कापी करता येईल तेवढी करतो. आणि मी जर थकलो, माझ्या त्यांनी नाही झालं तर सूर्याजी तो कल्याण दरवाजा लाकडी फोडून टाक आणि आत प्रवेश करून तुला काय पराक्रम करायचा तो कर, पण मी येतपर्यंत कल्याण दरवाजाचा दबा धरून बस. लहान भाऊ तयारच होता, 150 मावळ्यात घेऊन बसला. तानाजीराव निघाले डोंडगिरीचा कडा चढण्याकरता. शेलार मामा म्हणाले तान्या मी येणार आहे ना. नाही मामा, तो कडा चढणं म्हणजे तुमचं काम नाही, कठीण आहे, म्हणून म्हणतो येऊ नका. सूर्याजी आहे ना तिथे बसा, तुम्ही चढूच शकणार नाही. शेलार मामा म्हणाला तू नंबर 2 मध्ये ये, मी 1 मध्ये चढतो. येणार आहे, चला मामा. 100-150 मावळ्यांना घेऊन तानाजीराव डोंडगिरी कडा त्याजवळ आले आणि तो सरळ सोट कडा बघितला.
टाकता येईना, मेख बांधता येईना. आणि मग आपल्या जवळ असलेली ती घोरपड काढली. त्या घोरपडीचं नाव यशवंती. का ठेवलं यशवंती नाव? शिवाजी महाराजांना 27 किल्ले सर करण्यात यशवंती होती म्हणून ती 27 किल्ले सर झाले, म्हणून तिला यशवंती म्हणत होतो. त्या यशवंतीला सांगितलं, यशवंती आता माझी परीक्षा. आजपर्यंत तुझे उपकार आहे. तिच्या कमरेला सोर वाटला, दोर वाटला. जेवढी उंच भेटता येईल तेवढी टेकली. बरीच उंच जाऊन तिने गरड पकडली आणि तानाजी रावाने घालून दोराला झटका दिला. तर घोरपडीने यशवंतीने गरड पकडली आहे. ते लटकले त्या दोराला आणि लटकून पुन्हा एक झटका दिला. त्यामुळे तिची पकड सुटली यशवंतीची आणि ती यशवंती खाली आली आणि तानाजी रावांच्या पायावर उलट शेला मामाने पाहिला, तान्या हा दुसरा हात शकू. कधी मला घेतली नाही. 27 किल्ले सर केले, यांनी कधी मला घेतली नाही. आज तिची माघार म्हणजे कामा झाल्या. अपशकून थांब मामा, थांबायला वेळ नाही. क्रोधाने त्या घोरपडीला म्हणाले, यशवंती सदा यश दिलं देईल, आज मी ते समजलं. देईल आज मी ते समजला. घालील तुझं ग्वाड खावयाला रजी. माझी परीक्षा घेतली का शिवाजी नाही म्हणून का? अगं त्यांचंच काम आहे. आपल्या हिंदू धर्माचं काम आहे, आपल्या राष्ट्राचं काम आहे. 2 हिंदू स्त्रियांच्या अब्रूचा प्रश्न आहे. यशवंती का मला घेतली? आता पुन्हा भेटतो. आधी क्रोधाने सांगितलं, मग तिला सांगितलं, यशवंती असं करू नको आणि तुझ्या भरोशावर तिच्या हातात धरली, तिच्याकडे पाहत म्हणाले,
वर फेकल्याबरोबर त्या यशवंतीने एक दरड पकडली, पक्की पकडली. लक्षात तानाजीरावांच्या ऐकलं मग पुन्हा दोरा हिसका दिला, लटकून पाहिलं, पुन्हा हिसका दिला. खात्री झाली मामा यशवंतीने दरड पकडली. धान्या चढू का? नाही नाही, आधी मी चढतो मग तुम्ही. ती संशय जातात धरली आणि सोल धरून तानाजीराव वर चढू लागले. वर चढता चढता मध्य भागापर्यंत गेले. मावळे असे बघायला लागले आणि काय म्हणता, हा तानाजी चढत नसून महाराष्ट्राचं भाग्य चढत आहे. यशवंतीचा तो दोर सोडला, सोल सोडला, मेघ ठोकली आणि तो दोर मेघेला बांधला, पक्का बांधला. पुन्हा खात्री झाली. आता मावळ्याला सांगितलं एक 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 या, एक 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 चढता चढता नंबर 2 मध्ये शेलार मामा चढले. बाकीचे चढता चढता अर्धे अधिक मावळे चढले आणि मध्ये चढता चढता दोराची शक्ती कमी झाली आणि एक मावळा चढता चढता तो भरून खाट खाली कोसळला. सगळे मावळे खाली राहिले. तानाजीराव घाबरले, आता काय करायचं? शेलार मामाने पाठीवर हात ठेवला, त्यांना घाबरू नको, चाल बघू काय. मध्यरात्रीचा समय, सगळे गाढ झोपलेले आणि हे झोपलेले असताना कुणी नशेत आहे, कुणी पारे नुसते काय. आणि हा उदयभान राठोड, कमल कुमारी आणि देवल देवी यांची मन धरणी दरम्यान मुरलाय. कुणाला काही कल्पना नाही. सगळे संभ्रमात आहेत. एक दोन सैन्याच्या लक्षात आलं आणि कापाकापीला सुरुवात झाली. जो आला समोर उडव, जो आला समोर उडव, जो आला समोर उडव. काही काही लंगडे रक्ताच्या प्रवाहात लंगडे लंगडे उदय भागाकडे सरकार किले पे काफिर घुसे है. त्यांनी निघून आवाज लढो, सरकार लढो नाही मरो म्हणा. कोण कापले, किती कापले, काही कळायला मार्ग नाही. विध्वंस सुरू आहे, कापाकापी सुरू आहे. मावळे कुठून आले काही माहित नाही, माहित नाही. लढो, इसकून जाओ, उसकून जाओ. सिद्धी हिरत पाठवला, 12 मुलं पाठवले. या सगळ्यांची सोय लावली तानाजीरावांनी. आणि सकाळचा 3 वगैरेचा समय, 3 साडेतीनचा आला. रात्रभर युद्ध करून तानाजीराव थकलेले होते. प्रचंड कापाकापी झालेली होती. आणि जेव्हा पुन्हा उदयभान राठोडाला कळलं की आपली 12 मुलं सिद्धी हिराल, उन्मत्त झालेला हत्ती, हे सगळे ठार झाले. मग विचार केला, आता जर मी निश्चिंत राहिलो तो मरण माझ्यापर्यंत. त्या उदयभानाने युद्धाचा पोशाख घातला, एक तलवार घेतली, युद्ध करायला जायचं आहे. पहिले आपल्या बायकांना ठार केलं आणि मग असा पराक्रमी हत्तीच्या बळाचा तो उदयभान राठोड युद्ध भूमीवर आला. तिकडे कापाकापी सुरू आहे, गडाचा ठार आहे, कोण आहे तो काही कळलं नाही.
कुणीतरी सांगितलं किल्लेदार आलाय. शेजार मामा म्हणाले, अरे तान्या तो आलाय किल्लेदार, बघ तू, मी बाकीचं बघतो. आणि तानाजीरावाला तो दिसला उदयभान राठोड आला. हा तानाजी दिसला. दोघांच्या खणाखणीला सुरुवात झाली. प्रचंड खणाखणी. दोघही समबली होते. दोघही समबली. समरी मत्त मतंगज, समरी मत्त मतंगज, की दोघे व्याघ्र की मृगाधिपती, की घन की नग की विष, दोघे अंधक स्मरारे. दोघांच्याही खणाखणीला सुरुवात झाली. दोनही गेले एकमेकावर भिडले. भिडले गणी झाले झुंजार, भिडले गणी झाले झुंजार, भिडले गणी झाले झुंजार. प्राण जायचा डोळे गरगरत आहे. आता ज्याला शस्त्राने नाही दातेने मारावं ते पडले आहेत. अत्यंत संतापाने उदयभान मागे जातोय 4-5 पावलं आणि एक लाट मारून जागा खतम करावा. थोडा जिवंत दिसतो त्याचा कुटीर हेतू शेजार मामाने दुरून बाहेर ओळखला. अरे काहीतरी घात झाला आणि शेजार मामाने एक शराब घेतली. त्यांनी जसा पाय वर केला त्या पायाखाली जाऊन शेजार मामाने त्याच्या पायावर सापण वार केला. त्या पायाचा तुकडाच पडला आणि उदयभान सुद्धा खाली पडला. उदयभान राठोड खाली पडल्याबरोबर शेजार मामाने संतापाने त्याच्या शरीराची खांडोळी केली. सपासप तलवारीचे वार केले आणि किल्लेदार पडला.
म्हणून त्यांचं सगळं सैन्य वायाला इतक्यात बराच वेळ झाला म्हणून सूर्याजींनी त्या कल्याण दरवाजावर लाथ मारली आणि 150 मावळ्यासह तो वर आला आणि त्यांनी कापा कापीला सुरुवात केली. बाकीचं काम सूर्याजींनी फक्त केलं. पण तानाजीराव डोळे गलगलत आहेत, प्राण जाण्याची वेळ आहे, मर्मस्थानावर घाव बसलाय, प्राण जात नाही. त्यांची क्षीण दृष्टी त्या गुरुजाकडे, माझ्या मावळ्यांनी हा किल्ला घेतला की नाही, त्याची वेदना पाहिली. शेजार बाबाच्या लक्षात आलं, ताऱ्याला मांडीवर घेतलं, त्याची नजर पाहिली गुरुजाकडे, किल्ल्यानं ध्वजाकडे. शिवाजींनी सांगितलं होतं तुम्ही किल्ला घेतला हे मला कसं कळेल, तेव्हा यांनी सांगितलं होतं किल्ला जर आम्ही घेतला तर भगवा ध्वज दिसेल आणि गवताच्या गंजा पेटवून देऊ. शेजार बाबा म्हणाले, अरे कोण आहे पुढे, गवताच्या गंजा पेटवा आणि इथे भगवा फडकवा. हिरवा चांद छान ध्वज पाहायला, भगवा ध्वज फडकायला लागला आणि तानाजीरावांची ती दृष्टी गेली. शेजार बाबांनी पाहिलं, तान्या पहा तुझ्या देहयज्ञाचं फळ. समाधान मी कर्जात झालो महासरकारांचं समाधान झाला. भगवा पाहता आणि तानाजीरावांनी शेजार मामाच्या मांडीवरच मान टाकली. शेजार मामाने मोठा टाळू पडला. शिवाजी महाराजांनी दुर्बिणीतून पाणी भगवा पडत पेटल्या गवताच्या आनंद झाला. एखाद्या लहान मुलासारखे धावत धावत जिजामासाकडे गेले. माझ्या मित्रांनी कोंडाला तुमच्या अंतरीत टाकला. जिजामाता म्हणाली, धन्य तो उतारा, चल आपण त्याचा सत्कार करू. शिवाजी महाराज गडावर किल्ला तर घेतला, पण एक एक मावळा असा खाली पण काढून खाऊ. अरे किल्ला घेतला का, मान खाली घातली, डोळ्यात अश्रू सुरू आहे. शेजार मामाला कळलं शिवाजी महाराज आले. त्याची मान खाली ठेवली. तो म्हातारा शिवाजीच्या गळ्यात पडून मुठ्याने रडला, शिवबा अरे गड आला पण झिरो गेला, आपला ताण्या गेला. ते सुद्धा स्तब्ध उभे झाले. शेजार मामा म्हणाले, तोडारे जा, उघडा ठेवा जा, उघडा ठेवा जा, आम्हाला त्या सुनेला घेऊन पाहूया याला देहयज्ञाचं फळ, आमच्या ताण्याच्या देहयज्ञाचं फळ पाहूया. मावळे उघडा ठेवा आले. तानाजीचं बायकोला म्हणाले, अगं चल, तुझ्या नवऱ्याने गड काबीज केला, त्याचा सत्कार आहे. ती रायबाला घेऊन निघाली. तिचा आल्यावर तिला कळलं ती देहावरच पडली आणि प्रचंड शोक करू लागली. त्यांच्या शरीरावर हात फिरवता फिरवता रडता रडता तो रायबा म्हणाला, आई बाबा का बोलत नाही. तानाजीची बायको म्हणाली, अहो काय ही देशसेवा, प्रिया काय घेता निद्रा, मृत्यूची भयंकरा, प्रिया काय घेता
तो दिवस होता माघ मध्य नवमी म्हणजे दास नवमी, 4 फेब्रुवारी 1670. एक वीर पुरुष राष्ट्राकरता देशाकरता आपला प्राण अर्पण करतो. नवे नवे 2 हिंदू स्त्रियांच्या गुरु करता असा हा वीर पुरुष. शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती, आईच्या गर्भात उमगली. अशा प्रकारचे हे सगळे वीर आणि त्या ठिकाणी ती समाधी झाली. आजही त्या ठिकाणी तानाजीरावांचा अर्धपुतळा आहे. सिंहगड लोक बघायला जातात, तानाजीरावांचं दर्शन घेतात. मी ज्यावेळेला महिना केला तिथे 1986 मध्ये, तेव्हा गड चढून आलो. संध्याकाळचं कीर्तन, उभं राहता येणार गड चढता चढता. तेव्हा गाड्या जात नव्हत्या. 40 वर्षापूर्वी गेलो. पण आपण सिंहगड सांगतो ते बघितलं पाहिजे म्हणून वर रमणीय वाटलं. गार पाणी, सुंदर थंडगार दही आणि तानाजीरावांचं दर्शन घेऊन कृतार्थ झालं. अशी जी वीर मंडळी असते ती घराण्याचं कल्याण करतात आणि स्वतःचं हित न साधता देशाचं राष्ट्राचं हित साधतात आणि म्हणून त्याला हित म्हणतात. पूर्व अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले,